पाहायला मिळतं ते 32 या अंकावर 16च्या सरासरीने तिसऱ्या षटकाला सुरुवात. अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10 उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरिता बॉलर तयार. फुटॉचा आहे ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि हवेचा झोप आता मात्र फलंदाजांच्या मदतीसाठी धावून येतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. उपयुक्त निर्णायक स्वरूपातील हा षटकार पंकज पाटील च्या बॅट मधून विलक्षण विलोभनीय फलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार पंकज पाटील सातिवली या खेळाडूच्या माध्यमातून. सुरेख खूप सुंदर पद्धतीने चेंडूला टाइम करतोय. पुनश्च एकदा स्मॅश केलाय वाईड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये कारण वारा तिथेच मारा या ब्रीद वाक्याप्रमाणे सुरू आहे ती फलंदाजी. आणि मी उल्लेख केला होता की संध्याकाळच्या सत्रामध्ये खास करून 3 वाजून गेल्यानंतर मात्र या मैदानावर हवेचा झोत हा प्रकर्षाने जाणवतो आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकाल आता षटकारांची लयलूट मोठ्या प्रमाणावर ते पंकज पाटील च्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. सुपर बॅटिंग यावेळेस मात्र आपण बघू शकाल पंकज पाटील 3 चेंडू 3 षटकार 6. धन्यवाद. डिस्क जॉकी केवळ 10 चेंडूंचा सामना केलेला आहे पंकज पाटील या फलंदाजाने आणि 10 चेंडूंमध्ये 420 च्या स्ट्राइक रेटने वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. सांघिक टोटल जाऊन पोहोचले ती 50 या अंकावर आणि 50 पैकी 42 धावा पंकज पाटील ब्रँड ऑफ सातिवली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल किलर मिलर याने 14 चेंडूंमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि तो रेकॉर्ड बहुतेक ब्रेक होण्याच्या दिशेने आदरणीय दिशांत तरे गांजी टेकाले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या उत्कृष्ट फलंदाजीसाठी. आणि यावेळेस बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि किलर मिलरचा रेकॉर्ड तुटण्याच्या उंबरठ्यावर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. 14 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी सूरज सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेसाच्या बॅट मधून आले होते. आजच्या दिवसामध्ये 11 चेंडूंमध्ये 48 या